आत्ता कुठे माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागले आहेत. तर नेमका विषय काय आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर रात्रीच्या जेवणानंतरची भांडी ना मी घासली नव्हती आणि ती तशीच पडली होती. तर तीच आधी सकाळी मी सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मला जेवण करायचं होतं आणि मम्मी मला आज म्हणाले की आज तू काहीतरी बनवून खा. म्हणून मग मी म्हटले की काहीतरी ऑमलेट वगैरे बनवूयात. म्हणून मग मी ते बनवायची तयारी केली आणि मी ऑमलेट बऱ्याच दिवसापासून खाल्लं नव्हतं. तर म्हटलं की मग तेच खाऊयात आपण. तर मी ना आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की माझ्या व्हिडिओजला आजकाल ना काही व्ह्यूजच येत नाही आहेत. म्हणजे मी 1 महिन्याचा गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करायला लागले होते. त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओजला काहीच व्ह्यूज येत नव्हते. म्हणजे 50-60 असे येत होते आणि 1 महिना गॅप घ्यायच्या आधी मी जेव्हा व्हिडिओ टाकत होते ना तेव्हा 200, 300, 400 अशा आसपास माझे व्हिडिओजला व्ह्यूज येत होते. पण 1 महिन्यानंतर गॅप घेतल्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करायला लागले तेव्हा काहीच व्ह्यूज येत नव्हते. मी 15 दिवस कन्सिस्टन्सीने पोस्ट केलं. म्हणजे रोज एक मी व्हिडिओ टाकत होती. 15-20 दिवस ना माझ्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येत नव्हते. पण आता 2 दिवसांपूर्वी मी ना 2 व्लॉग टाकले आहेत. तर त्याला चांगले प्रतिसाद आला आहे. म्हणजे एक 800-900 त्याचे व्ह्यूज गेले आहेत आणि मला हे बघून खरंच खूप छान वाटलं की आता कुठे व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागलेत आणि सबस्क्रायबर पण माझे 2-3 वाढलेत. आता हे माझ्यासाठी म्हणजे आता तुम्हीही म्हणाल की हां त्यात काय एवढं काय मोठा काय विषय नाही आहे. हो, पण जे करतो ना त्याला माहिती आहे. आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो, पोस्ट वगैरे करतो, व्हिडिओ शूट वगैरे करून व्हॉईस ओव्हर वगैरे देऊन मग आपण पोस्ट करतो आणि त्याला जर काहीच व्ह्यूज वगैरे येत नसतील आणि माझे सबस्क्रायबर पण वाढत नव्हते. म्हणजे भलेही 3 सबस्क्रायबर वाढू द्या पण तरीही मला असा आनंद वाटतो की हां ठीक आहे यायला लागल्यात सबस्क्रायबर्स. आता माहीत नाही आहे की पुढच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतील की नाहीत. पण ह्या 2 व्हिडिओजला तर चांगले व्ह्यूज गेले. म्हणजे 900-800च्या आसपास गेलेत ना. तर मला छान वाटते. तर आता बघूयात की नंतरच्या व्हिडिओजला काही व्ह्यूज वगैरे येत आहेत की नाही येत आहेत. तर हे जे झालं ना ते मी तुम्हाला सांगितलं. तर हाच होता विषय. आणि मी अजून नवीन ब्लॉगर आहे. तर मी बोलताना जर कुठे अडखळत असेल, चुकत असेल तर तुम्ही समजून घ्या. कारण बोलायची सवय नसते. म्हणजे असं आपण कोणासोबतही कसंही बोलू शकतो. पण मला पण आता सवय नाही आहे. त्याच्यामुळे मी कधीतरी अडकते, काहीतरी चुकतं. तर प्लीज समजून घ्या. तर ठीक आहे, मी ऑमलेट वगैरे बनवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ना घरात दही दिसलं मला. तर म्हटलं की आपण ना दही तडका बनवूयात. म्हणून मग मी हे दही तडका बनवलं होतं. पण खरं सांगते माझी ती चुकत झाली. म्हणजे मलाच ते जमलं नाही. आता दही तडका कसा लागतो हे तर मी खाऊन बघितलं नव्हतं. पण आज मी बनवलं आहे. पण ते इतकं खराब लागत होतं ना की मी ते लिटरली खाल्लंच नाही. मी फक्त ऑमलेट खाल्लं आणि त्याच्यानंतर मला तरीही भूक होती म्हटल्यानंतर मग मी 2 आंबे घेतले. ऑमलेट तर मस्त लागत होतं कारण ऑमलेट छान झालं होतं. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो सगळं टाकलं होतं. त्याच्यामुळे ते छान लागत होतं. पण दही तडका भाई मी खाऊच शकले नाही. त्याच्यामुळे मग मी 2 आंबे खाऊन घेतले. त्याच्यानंतर मम्मी आली होती. मग तिलाच पाणी वगैरे दिलं आणि आमचं पोस्टात थोडंसं काम होतं तर तिकडेच आम्ही गेलो होतो. तर चला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.